नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत रथ सप्तमी म्हणजे काय, यावर्षी ती कधी येते, त्याची सुंदर कथा आणि दूध उतू का व कसे जाऊ दिले जाते हे सर्व मनभावनपणे. मंडळी, रथ सप्तमी 2026 हा महत्त्वाचा दिवस 25 जानेवारी 2026 रविवारला येतो. हा दिवस सूर्यदेवांना पूर्ण समर्पित असतो आणि तो सूर्यदेवांचा जन्मदिवस, सूर्य जयंती म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सूर्यदेवांनी आपल्या दिव्य तेजाने संपूर्ण जगाला प्रकाश आणि उष्णता दिली. हीच आपल्या धर्मानुसार त्यांचा जन्माचा दिवस समजला जातो. रथ सप्तमी म्हणजे काय? मंडळी, रथ सप्तमी हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र सण आहे. हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी आपले तेजस्वी सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांवरून आरूढ रथ चालवतात, ज्याचा अर्थ आहे नवीन प्रकाशाचे, ऊर्जेचे आणि जीवनाचे आरंभ. रथ सप्तमीची पौराणिक कथा. मंडळी, खूप पूर्वी राजा यशोवर्मा नावाचा एक धर्मप्रिय राजा होता. त्याचा मुलगा अत्यंत आजारी होता आणि कितीही वैद्योपचार करूनही बरा होत नव्हता. तेव्हा ऋषींनी सांगितले, मंडळी, माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी सकाळी पवित्र स्नान करून सूर्यदेवांची उपासना करा. सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्यमंत्रांचा जप करा. राजाने श्रद्धेने हे सर्व केले आणि मंडळी, सूर्यदेवांच्या अनंत कृपेने त्याचा मुलगा पूर्णपणे निरोगी झाला. तेव्हापासून रथसप्तमीचा दिवस धार्मिकतेने साजरा केला जातो. मंडळी, रथसप्तमीला आपल्या घरात एक पवित्र प्रथा पाळली जाते. आहारे सुगीरा ठेवून त्यात दूध ओतले जाते आणि ते दूध हळूहळू सुगडातून उतू जाऊ दिले जाते. ही प्रथा फक्त एक परंपरा नाही, तर त्यामागे एक गहन धार्मिक अर्थ आहे. सूर्यदेवांचे तेज आपल्या अन्नाला पोषण देतात. गायी, शेत आणि सर्व सजीव हे सूर्याच्या शक्तीनेच वाढतात. दूध हे समृद्धी, पोषण आणि आरोग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंडळी, दूध उतू जाऊ देऊन आपण सूर्यदेवांना धन्यवाद देतो. घरात अन्न-दुधाची कमतरता नाही अशी प्रार्थना करतो आणि सकारात्मक ऊर्जा व समृद्धीची आमिषे करतो. दूध जाऊ देण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप. 1. पहाटे लवकर उठून घर व आहारे स्वच्छ करा. 2. आहारेवर सुगडा नीटपणे ठेवा. 3. शुद्ध दूध हळूहळू सुगडात ओता. 4. दूध उतू येत राहू द्या. 5. नंतर ते उरलेले दूध सूर्यदेवांना अर्पण करा. 6. प्रसाद म्हणून ते दूध सर्व मंडळींना वाटा. ही पूर्ण विधी आपल्या घरातील सुख, शांती आणि आरोग्य वाढवते. मंडळी, रथसप्तमी एक अशी दिव्य संधी आहे जेव्हा आपण सूर्यदेवांचे आभार, श्रद्धा आणि भक्ती यांच्या माध्यमातून व्यक्त करतो. सूर्यदेव आपल्या जीवनात प्रकाश, पोषण, सकारात्मक ऊर्जा हे सर्व देतात. आजच्या या विशेष दिवशी आपणही ही परंपरा श्रद्धेने पाळा आणि आपल्या कुटुंबाला सुंदर आरोग्य, समृद्धी आणि आनंद मिळो, अशी माझी मनापासून शुभेच्छा.